आज शरद पवारांच्या 83व्या वाढदिवसाला मविया शक्ती प्रदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे आज नागपूरमधल्या हॉटेल प्राईडमध्ये जाणार आहेत। नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे मवियाचे नेतेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर मविया आणि महायुती टीकेची पातळी घसरल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे। मात्र असं असलं तरी वैयक्तिक संबंध जपण्याची महाराष्ट्राची राजकीय परंपरा अजूनही कायम आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समोरासमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांची विचारपूस केली। जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या कोर्टाच्या निर्णयाचं उद्धव ठाकरेंनी स्वागत केलंय। यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावलाय। सध्या गॅरंटीचा जमाना आहे, पंतप्रधान मोदी काश्मीरी पंडितांच्या घर वापसीची गॅरंटी घेणार का, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला। नवाब मलिकांना जो न्याय तो प्रफुल्ल पटेलांना का नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय। युतीत असताना पंतप्रधान मोदींनी मुंबईतल्या सभेत पटेलांच्या मिरचीसोबतच्या व्यवहारांबाबत उल्लेख केला होता। त्याबाबत आता भूमिका का स्पष्ट केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर मलिकांसारखे आरोप असल्यास तो न्याय लागू होणार, असा दावा फडणवीसांनी केला। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय मुदतीपूर्वीच लागण्याची शक्यता आहे। 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वीच निकाल येण्याची शक्यता आहे। आजपर्यंत उलट साक्ष पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांना दिले। उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला, मुंबईच्या विकासावर बुलडोझर फिरवला, असा हल्ला शिंदेंनी चढवला। तर धारावीचं टेंडर ठाकरेंच्याच काळात काढण्यात आलं, विकासाला विरोध ही ठाकरेंचीच नीती आहे, असं फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रातील कॅसिनो नियंत्रण कायदा अखेर रद्द करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत ही घोषणा केली। 1976 साली याबाबत विधेयक मंजूर करण्यात आलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि आता तो कॅसिनो नियंत्रण कायदा रद्द करत असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं। अजित पवारांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भर विधानसभेत केली। माझ्या पक्षाची मी हमी घेतो, पाहू तुमच्यामधला दम, असा आव्हानच भास्कर जाधव यांनी दिलं। कोकणचा विकास रखडल्याबद्दल भास्कर जाधव बोलत होते। मविया सरकार बनत असताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी अजित पवारांनीच विरोध केला होता। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलाय। भाजपसोबत युती तोडल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापनेसाठी हातमिळवणी केली, तेव्हा उद्धव ठाकरे मविया सरकारचे मुख्यमंत्री बनले होते आणि याच घडामोडींबाबतचा गौप्यस्फोट राऊतांनी केला। नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेलांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला सवाल केलाय। नवाब मलिकांबद्दल भूमिका घेतली, मग प्रफुल्ल पटेलांबद्दल का नाही, असा प्रश्न विचारत राऊतांनी भाजपवर टीका केली। तर लंडनमध्ये उद्धव ठाकरे हे इक्बाल मिर्चीला भेटल्याचा दावा करत भाजप आमदार नितेश राणेंनी पलटवार केलाय। भाजप नेते प्रसाद लाड संजय राऊतांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। कंपनीची बदनामी केल्याप्रकरणात लाड 200 ते 500 कोटींचा दावा करणार आहेत आणि या संदर्भात संजय राऊतांवर बोलताना लाड यांची जीभ घसरली। प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीमध्ये हजारो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। यवतमाळमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजप नेते नितीन भुतडा यांनी तक्रार दाखल केली। संजय राऊतांनी आपल्या सामना वृत्तपत्रात देशविरोधी लिखाण केलं आणि पंतप्रधान मोदींविरोधात बदनामीकारक मजकूर छापल्याचा आरोप भाजपने केलाय। राऊतांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद नितीन भुतडा यांनी दिली। रोहित पवार राजकारणातल्या ऑरी आहेत आणि शरद पवार गटाला संपवतील, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अशा प्रकारे खोचक उत्तर दिलं। शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरमध्ये आपल्या शेजाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शनिवारपेठ परिसरात क्षीरसागर ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या शिवगंगा संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राजेंद्र वरपे यांनी क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दिली। मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। भुजबळांचं वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणार असल्याचा आरोप करत निर्मळ पिंपरीतल्या ग्रामस्थांनी तक्रार अर्ज दाखल केलाय। दरम्यान भुजबळांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे।
पोलीस फोर्स कमी असल्यामुळे नेत्यांच्या घरावर होत असलेले हल्ले रोखता आले नाहीत अशी कबुली पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे। तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी केलं आहे। मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत आणि भोपाळमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। मोहन यादव मध्य प्रदेशमध्ये माजी उच्च शिक्षण मंत्री होते। दक्षिण उज्जैनमधून मोहन यादव आमदार आहेत आणि ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे। मनोज जरांगे पाटील यांना अंबाजोगाईमधल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले। जरांगेंना दिवसभर अशक्तपणा, थकवा, थंडी आणि ताप जाणवत होता। त्यांनी व्यासपीठावर बसूनच भाषण केलं। नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत जरांगेंची सभा सुरू राहिल्यानं आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 7 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा पार पडली, यावेळी ते उशिरानं सभास्थळी दाखल झाले। सभा संपण्यास उशीर झाल्यानं सभेच्या 10 आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक प्रकरणाचे संतप्त पडसाद सांगलीमध्ये उमटल्यास संतप्त ओबीसी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे सांगली मिरज रोडवर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। रविवारी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं इंदापूरमध्ये विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीनंतर सकल ओबीसी समाज आक्रमक झाला। येत्या रविवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत इंदापूर शहरामध्ये विराट मोर्चा काढण्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला। या मागणीसाठी धनगर समाजाचा नागपूर विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे। नागपूरच्या यशवंत मैदानात धनगर बांधवांनी मोठी गर्दी केली। येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा सुरू आहेत। जेएनयू विद्यापीठामध्ये आता आंदोलन करणं महागात पडणार आहे। विद्यापीठ प्रशासनानं आंदोलनांसंदर्भात काही नवे नियम आखलेत आणि त्यानुसार धरणं आंदोलन किंवा उपोषण केल्यास 20,000चा तर देशविरोधी घोषणाबाजी केल्यास 10,000चा दंड आकारण्यात येईल। जेएनयू विद्यार्थी संघटनेनं या नियमांचा विरोध केला आहे। अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शहरातल्या चांदणी चौकातल्या बंद ट्रॅफिक सिग्नलला चप्पलचा हार घालत अनोखं आंदोलन करण्यात आलं। उड्डाणपुलाखालच्या संभाव्य अपघातस्थळी बाह्य वळण रस्ता आणि बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी करण्यात आली। पुण्यामधल्या इंदापूरमध्ये वालचंद नगरच्या कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केलं। चांद्रयान, गगनयान, मंगळयान, सूर्य यानासारख्या मोहिमेची महत्त्वाची उपकरणं तयार करणारी वालचंद नगर कंपनीतली 630 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। मागच्या 20 दिवसापासून कंपनीचे कामगार संपावर आहेत। कंपनीचं व्यवस्थापन दुजाभाव करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। यवतमाळच्या वणी शहरालगत कोळसा वाहतुकीसाठी असलेली रेल्वे सायडिंग हटवण्याची मागणी करण्यात येते। स्थानिकांनी मनसेच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयावर धडक दिली आणि मालगाड्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या कोळशाच्या धुळीनं परिसर काळवंडला आहे आणि ज्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतोय। पंढरपूरला नगरपालिकेनं केलेली जुलमी करवाढ रद्द करण्यासाठी मनसे मोर्चा काढलाय आणि यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। सुविधांची वानवा असताना वाढीव कर का भरावा असा सवाल नागरिकांनी केला। तर राज ठाकरेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटणार असल्याचं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितलं। साताऱ्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं। अंगणवाडी सेविकांना मानधन न देता सरकारी वेतन श्रेणी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी बेमुदत आंदोलन केलं। अहमदनगरच्या कर्जत तहसील कार्यालयासमोर दुर्गाव इथल्या ग्रामस्थांनी धरणं आंदोलन सुरू केलं। गावाच्या परिसरातून जाणाऱ्या कालव्याला वेळेत पाणी सोडावं, गावातले रस्ते दुरुस्त करावेत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। एका ग्रामस्थानं अर्धनग्न होऊन उन्हात झोपून आपला राग व्यक्त जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी आक्रमक झालेत। आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर ते आज मोर्चा काढणार आहेत। लातूर जिल्ह्यातल्या 10,000 कर्मचारी नागपूरला रवाना झालेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली।
रायगडमधल्या नोंदीत सुरक्षा रक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। प्रतीक्षा यादीतल्या रक्षकांना नोकरीवर हजर राहण्याचे खोटे संदेश पाठवण्यात आले, त्यांच्यावर कारवाई करून त्यामुळे रक्षकांना झालेल्या आर्थिक त्रासाची भरपाई देण्याची मागणी केली। नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मातंग समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। अनुसूचित जातीचे अ ब कडं वर्गीकरण करावं आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा अशा मागण्याकरिता लहुजी शक्ती सेनेनं पुणे ते नागपूर पदयात्रा सुरू केली। वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन केलं। 10 वर्षांपासून ठेवी तसंच जमा राशी न मिळाल्यानं ठेवीदार आर्थिक अडचणीत आहेत। ठेवींची रक्कम तसंच जमा राशीतील रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। काँग्रेसचे खासदार धीरज साहूंविरोधात भाजपनं सोलापूरमध्ये आंदोलन केलं। गेल्या 120 तासांच्या तपासणीमध्ये करोडोंचं घबाड सापडल्या प्रकरणात भाजपनं यावेळी निषेध नोंदवला। यावेळी खासदार धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि धीरज साहू आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यामधल्या उंडरीमध्ये भाजपच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। झारखंड काँग्रेसचे खासदार धीरज साहूंकडे बेहिशेबी संपत्ती सापडल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी त्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। कांदा परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, शेतकऱ्याला 2 पैसे कधी मिळणार, या एका निर्णयामुळे शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त होईल असं म्हणून शरद पवारांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला। मुंबई आग्रा रोडवर चांदवडमध्ये शरद पवारांनी शेतकऱ्यांसह रास्ता रोको केला। कांदा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार आज दिल्लीला जाणार आहेत। केंद्र सरकारला साखर कारखान्यामध्ये इथेनॉल करायचं नाही, मात्र या निर्णयानं कारखाने आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील अशी टीका शरद पवारांनी केली। इथेनॉल तयार करा असं आधी केंद्र सरकार सांगत होतं, मात्र आता इथेनॉल उत्पादन बंद केल्यानं त्यांचा फटका कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना बसेल असं पवारांनी म्हटलंय। कांदा निर्यात बंदी प्रश्नी शरद पवारांच्या आंदोलनाचं खासदार राजू शेट्टींनी समर्थन केलंय। पवार सहजासहजी रस्त्यावर उतरत नाहीत, त्यामुळे गुरु म्हणजे पवार जर रस्त्यावर उतरत असतील तर केंद्र सरकारला कांद्याचं गांभीर्य किती आहे हे लक्षात यायला हवं असं घणाघात शेट्टींनी केलंय। महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी विरोधात सुरू असलेलं आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन असल्याचं मोठं विधान ग्राहक संरक्षण सचिव रोहित कुमार सिंग यांनी केलंय। राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले नाहीयेत। लासलगाव आणि बांगलादेश मार्केटमधील परिस्थिती दलालांमुळे निर्माण झाल्याचंही सिंग म्हणाले। कांदा निर्यात बंदीचा व्यापाऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसणार आहे। मुंबईसह चेन्नईच्या बंदरांवर उभे शेकडो कंटेनर अडकले, त्यामुळे कांद्यानं भरलेले सौदे झालेले कंटेनर निर्यात होऊ द्यावेत अशी मागणी होती। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू झालेत। लासलगावमध्ये 400 वाहनांमधून आलेल्या 6 ते 7 क्विंटल कांद्याला सरासरी 2000चा दर मिळाला, त्यामुळे निर्यात बंदी निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होती। कांदा प्रश्नावर मनसेनं येवला तहसीलवर धडक दिली। यावेळी कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी अशी घोषणाबाजी करण्यात आली। मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभाग होण्याचा निर्णय घेतला, तर निर्यात बंदी मागे न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला। 701 किलोमीटरचा 6 पदरी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग 1 वर्षाचा झालाय, त्यामुळे भाजपनं केक कापून महामार्गाचा वाढदिवस साजरा केला। यावेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रवाशांना पदाधिकाऱ्यांनी केक भरवत आनंदोत्सव साजरा केला। मावळमधल्या कुंडमळ्यावरील कोल्हापूर बंधाऱ्यावरून गाडी नेणं वाहन चालकाला चांगलंच महागात पडलं। पिंपरी चिंचवडमधल्या एक पर्यटक कुंडमळ्यावर आला होता, त्यांना धाडस करून बंधाऱ्यावर गाडी नेली, मात्र गाडी थेट इंद्रायणी नदीत कोसळली। सुदैवानं कारमधले 2 जण बचावले। मोठ्या क्रेनच्या मदतीनं गाडी बाहेर काढण्यात आली। परभणी शहरातल्या रस्त्यांमुळे मुलगी नापसंत केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होतीये। यामध्ये परभणी सोडून इतर ठिकाणची मुलगी दाखवा अशी मागणी मुलाकडच्या नातेवाईकांनी केल्याचं ऐकू येतंय। दर्गा रोडवरच्या परिसरामध्ये एका मुलीला मुलगा पाहून आल्यानंतर मुलाकडच्यांकडून हे उत्तर देण्यात आलंय। ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून आशुतोष डुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जयजीत सिंग यांच्या जागी आता डुमरे ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार आहेत। डुमरे सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत होते, तर जयजीत सिंग यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे।
पुढच्या 2 महिन्यांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिले। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्याला उत्तर देताना केसरकर यांनी शिक्षक भरतीची ग्वाही दिली आहे। पुण्यामध्ये बार्टी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। BANRF 2022 साठी 200 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। तसंच बार्टीनं 20 महिन्यानंतरही विद्यार्थ्यांना फेलोशिप दिलेली नाही असा आरोप आहे। दरम्यान गेल्या 83 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरूच आहे। राज्यात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। दर तासाला सरासरी 2 रुग्णांना डेंग्यूची लागण होती। 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 17,000 रुग्ण आढळून आले। डेंग्यूबाबत महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या स्थानावर आहे। कृष्णा खोऱ्यातील नद्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी कोकणात वाहून जातं। हे वाहून जाणारं 15.11 अब्ज घनफूट पाणी वर्षा प्रकल्पांतर्गत कृष्णा खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागानं तयार केला। पश्चिमेकडच्या कोकण खोऱ्यातील पाणी पूर्वेच्या कृष्णा खोऱ्याकडे वळवल्यास पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांना अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे। तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेलं सोनं आणि चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। विधी आणि न्याय विभागानं या प्रक्रियेला परवानगी दिली होती, मात्र त्याला काही भाविक आणि पुजाऱ्यांनी विरोध केला आहे। 727वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सर्वत्र विठू नामाचा आणि ज्ञानवा तुकारामाचा जयघोष करत वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आले होते। परंपरेप्रमाणे कीर्तन, त्यानंतर माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि हा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला। देहूमध्ये संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भव्य रांगोळी साकारली। कृष्णा पांचा या कलाकारानं 15x10च्या आकारात ही रांगोळी साकारली। यासाठी 25 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला। या कलाकारानं 16 तासांच्या कालावधीत ही सुबक अशी रांगोळी साकारली। अभिनेता प्रभासच्या साला सिनेमाला सेन्सॉरकडून ए सर्टिफिकेट मिळाले। हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे। सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनकडे हा सिनेमा सादर करण्यात आला। यावेळी सिनेमाला ए प्रमाणपत्र देण्यात आलं। हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे। साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समंथानं बॉलिवूडमध्ये आपली विशेष दखल घ्यायला लावली आहे। नुकतंच समंथानं तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे। समंथा रुथ प्रभूनं तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे। ट्रालाला मुव्हिंग पिक्चर्स असं या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे